श्री स्वामी समर्थ. या वर्षीची वटपौर्णिमा 10 जून 2025 मंगळवार रोजी आलेली आहे. वटपौर्णिमेविषयी संपूर्ण माहिती, पूजाविधी, साहित्य, मुहूर्त, या दिवशी कोणत्या शुभ रंगाच्या साड्या घालाव्या, नेसाव्या, कोणत्या नेसू नये, कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या, कोणत्या घालू नये, गरोदर महिला असतील, मासिक धर्माच्या महिला असतील, काय करावं, काय टाळावं, कोणते नियम पाळावे, त्याचबरोबर उपवास कधी करावा, उपवास कधी सोडावा, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच कमेंटमध्ये आपल्या कुलस्वामिनीचे नाव जरूर लिहा किंवा सर्वांनी श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. यंदाची वटपौर्णिमा 10 जून मंगळवार रोजी आलेली आहे. वटपौर्णिमा का साजरी करतात तर सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरता यमराजाला भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ते झाड होते वडाचे आणि तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमेचा म्हणजेच वटपौर्णिमेचा. त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली. या प्रसंगाची आठवण म्हणून आजही आपण सर्व सवाष्णी स्त्रिया वडाची ज्येष्ठ पौर्णिमेला वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करत असतो. वडाचे झाड म्हणजे देवतुल्य असे झाड म्हणून सुद्धा ओळखले जाते. वडाच्या झाडामध्ये प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू, महेश तिन्ही देवतांचे स्थान आहे. जेव्हा आपण वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतो तेव्हा आपल्याला त्रिदेवांचे पूजन केल्याचे पुण्यफळ, सुख, सौभाग्य प्राप्त होते. ब्रह्मा, विष्णू, महेश तिन्ही देवता आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. म्हणून प्रत्येक सवाष्ण स्त्रीने वडाच्या झाडाची ज्येष्ठ पौर्णिमेला मनोभावे पूजा करावी. तसेच यावर्षीची वटपौर्णिमा 10 जून 2025 मंगळवार रोजी आलेली आहे. पौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमा प्रारंभ होणार आहे 10 जून मंगळवार रोजी सकाळी 11:35 ही पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आणि दुसऱ्या दिवशी 11 जून दुपारी 1:13 ही पौर्णिमा तिथी संपणार आहे. आता बऱ्याच महिलांना प्रश्न पडलेला असेल की वटपौर्णिमा 10 तारखेला साजरी करावी की 11 तारखेला. तर वटपौर्णिमा यावर्षीची वटपौर्णिमा 10 जून 2025 मंगळवार रोजी साजरी आपण करणार आहोत. आता बघा, 10 जूनला मंगळवार आलेला आहे. आपल्या कुलस्वामिनीचा दिवस आहे. सर्व महिलांनी या दिवशी लवकर उठायचं आहे आणि वडाच्या झाडाची पूजा करण्याअगोदर काही महिला काय करतात, सकाळी लवकर उठतात आणि घाईघाई करून वडाच्या झाडाची पूजा करून येत असतात. पण असं करू नका. महिलांनो, सर्व काही नीट व्यवस्थित करायचं आहे आपल्याला. तर या दिवशी जर असं लवकर उठायचं आहे आणि सर्व महिलांनी आंघोळीच्या पाण्यात थोडीशी चिमूटभर हळद टाकून आंघोळ करायची आहे. माता लक्ष्मी प्रिय हळद टाकून आंघोळ करायची आहे. लक्ष्मीनारायण प्रसन्न होतील, तिन्ही देवता प्रसन्न होतील म्हणून हळद टाकून नक्की आंघोळ करा. जे काही शारीरिक मानसिक त्रास असतील ते संपूर्णपणे नष्ट होतील. महिलांनो, हळद टाकून नक्की आंघोळ करा. त्याचबरोबर या दिवशी महिलांनी आंघोळ केल्यानंतर लगेच आपल्या देवघरात देवांची छान अशी विधिवत पूजा करायची आहे. मंगळवार आलेला आहे. यावर्षीची ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा मंगळवार आलेली आहे. आपल्या कुलस्वामिनीची माता लक्ष्मीची छान अशी विधिवत पूजा करा. मूर्ती असेल, फोटो असेल पुसून घ्या. मूर्ती असेल तर छान पंचामृताने किंवा गाईच्या कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे. मूर्ती छान देवघरात स्थापन करायची आहे आणि कुलदेवीचा मंगल कलशसुद्धा या दिवशी जरूर भरा. त्याचबरोबर देवी आईची ओटी भरायची आहे. आता तुम्ही खणा नारळाची नाही भरली वटपौर्णिमेला तर देवी आईची ओटी तरीही चालेल, पण गहू आणि आंबा आणि गव्हाने देवी आईची ओटी भरायची आहे. एक ओटी तुम्हाला तुळशीजवळ सुद्धा एखाद्या वाटीत तुम्ही ओटी ठेवा किंवा आपल्याकडे वडाचे पान असतील तर त्या एक वडाचं पान घ्यायचं. देवघरात सुद्धा एखाद्या ताटलीवर एखादं वडाचं पान ठेवा. मूठभर गहू घ्या. दोन्ही मुठी ओंजळी तुम्हाला गहू घ्यायचा आहे. देवी आईसमोर ठेवा. त्यावर एक आंबा ठेवा. हळदी, कुंकू, फुलं वाहून देवी आईची ओटीची पूजा करा. तुमच्या मनात जी इच्छा असेल देवी लक्ष्मीला तुमच्या कुलस्वामिनीला सांगा
तुळशी मातेसमोर सुद्धा तुम्हाला ओटी ठेवायची आहे. हळद कुंकू फूल वाहून तुळशी मातेची सुद्धा पूजा करायची आहे. साग्र संगीत आदी देवघरात देवांची तुळशी मातेची पूजा करा आणि मगच तुम्हाला वडाच्या झाडाखाली जाऊन पूजा करायची आहे. काही महिला घाईघाई करत आधी वडाच्या झाडाची पूजा करून येतात आणि मग घरातल्या देवांची. असं करू नका. आधी आपल्या देवघरात देवांची पूजा करायची आहे. तुळशी मातेची पूजा करा. आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरा. नुसती गव्हाने आणि आंब्याने भरली तरीही चालेल. ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमेला गव्हाच्या ओटीला खूप महत्त्व आहे. आपण इतर वेळी अख्ख्या तांदळाची ओटी भरत असतो. यावेळी ज्येष्ठ पौर्णिमेला जेव्हा आपण वडाच्या झाडाजवळ ओटी ठेवतो किंवा 5 बायकांना ओटी भरतो आंब्याने, तेव्हा गव्हाला खूप महत्त्व आहे. महिलांनो, या दिवशी गव्हाचाच वापर करा. आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरताना, तुळशी मातेजवळ ओटी ठेवताना किंवा वडाच्या झाडाखाली ओटी भरताना, 5 बायकांची ओटी भरताना तुम्ही मूठ असे गहू वापरायचे आहेत. तांदूळ वापरू नका. गव्हाला खूप महत्त्व आहे. सोन्यासारखं सुख ऐश्वर्य तुमच्या ओटीत देवी आई साक्षात लक्ष्मी माता देईल, म्हणून गव्हाचाच वापर करायचा आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या रंगाची साडी जर महिलांनो तुमच्याकडे असेल तर अवश्य नेसा, परिधान करा. सुख सौभाग्याचं प्रतीक आहे हिरवा रंग. हिरवा रंग देवी आईचा आवडता बहरलेला शुभ रंग आहे. म्हणून हिरवा रंग जास्त करून हिरवा रंग जर परिधान केला तर सुख सौभाग्यात वाढ होईल. त्याचबरोबर तुमच्याकडे लाल रंगाची साडी असेल, पिवळ्या रंगाची हळदी कुंकवाचा शुभ रंग आहे. प्रत्यक्ष माता लक्ष्मी, श्रीहरी विष्णू, आपला गणपती बाप्पा यांचा प्रिय रंग आहे. म्हणून हे सुद्धा रंग तुम्ही परिधान करू शकता. त्याचबरोबर केशरी रंग आनंदाचा, उगवत्या सूर्यासारखा तेजस्वी रंग आहे. केशरी म्हणजेच ऑरेंज कलरची साडी असेल तुम्ही ती परिधान करू शकता. त्याचबरोबर गुलाबी किंवा जांभळ्या रंगाची साडी असेल तुमच्याकडे, प्रेमाचे प्रतीक आहे, ते सुद्धा रंग तुम्ही हिरवा रंग, लाल, पिवळा, ऑरेंज, गुलाबी, जांभळा हे रंग तुम्ही आनंदाने परिधान करू शकता. पण चुकून सुद्धा काळ्या रंगाची किंवा तुम्हाला जर वाटत असेल या रंगावर इतर बॉर्डर आहे, पण चुकून सुद्धा काळा रंग या दिवशी परिधान करू नका. मंगळवारी आलेली आहे वटपौर्णिमा. शुभच रंग आपल्याला परिधान करायचे आहेत. हिरवा रंग परिधान करा, लाल रंग परिधान करा, पिवळा, ऑरेंज, गुलाबी, जांभळा कलरच्या साड्या आपण परिधान करू शकतो. तुम्ही वांगी कलरची साडी असेल तुमच्याकडे, ती सुद्धा तुम्ही परिधान करू शकता. पण चुकून सुद्धा पांढरा कलर असेल, काळा असेल, ग्रे असेल, डार्क निळा असेल, अशा कलरच्या साड्या आपल्याला टाळायच्या आहेत. या दिवशी चुकून सुद्धा या रंगाच्या साड्या अजिबात परिधान करू नका. त्याचबरोबर महिलांनो, हिरव्या काचेच्या बांगड्या सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी हातात नक्की घाला. आधीच्या असतील, तुम्ही 4 दिवसात वगैरे वापरलेल्या असतील, कुठे गेलेल्या असतील तुम्ही सुतकात वगैरे, तर मी म्हणेल अशा बांगड्या काढून टाका आणि वटपौर्णिमेच्या दिवशी छान जरा कमी भरल्या, तुम्ही 6 भरल्या तरीही चालेल. तुम्हाला जास्त बांगड्या घालायची सवय नसेल, किमान पौर्णिमेची पूजा करेपर्यंत तरी तुम्ही हातात बांगड्या घालूनच या दिवशी प्रत्येक सवाष्णी स्त्रीने छान अशी साडी नेसून हातात बांगड्या घालून मंगळसूत्र, जोडवी, छान असा साजशृंगार करूनच वडाची पूजा करायची आहेत. फाटके तुकडे कपडे किंवा अगदी 4 दिवसात वापरलेली वगैरे कपडे असतील तर असे कपडे घालून चुकून सुद्धा महिलांनी वडाची पूजा करू नका. वडाची पूजा करताना मी म्हणेल वडाच्या झाडाखाली जाऊनच पूजा करायची आहे. फांद्या वगैरे तोडून आणलेल्या आहेत आणि तुम्ही त्याची पूजा करताय तर असं करू नका. तुम्हाला जर झाड लावायचं असेल वडाचं, तुम्ही नवीन झाड घेऊन या आणि झाडाची पूजा केली आणि नंतर ते झाड तुम्ही एखाद्या गार्डनमध्ये तुमच्या घराजवळ लावलं तर अतिशय उत्तम. पण फांद्यांची पूजा करू नका. फांदे तोडायची चूक अजिबात करू नका. या दिवशी आपल्याला झाडाचीच पूजा करायची आहे. बघा, बऱ्याच ठिकाणी झाडं असतात, आपण झाडाखाली जाऊनच पूजा करायची आहेत. या दिवशी कुणाचा अपमान करू नका, कुणाला कमी लेखू नका. कोणत्या रूपाने देवी आई आपल्या घरी येईल आणि आपल्याकडून पाहुणचार घेऊन जाईल, मानसन्मान करून जाईल सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक स्त्रीचा आपण मानसन्मान करायचा आहे. कुणाचाच अपमान होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे. मांसाहार, मद्यपान होणार नाही याची काळजी घ्या. जेवढी झाडं लावता येईल तेवढी आपण
झाडे लावा. या दिवशी एक का होईना प्रत्येकानं वडाचं झाड लावा. तुळस लावता आली तर तुळस लावा किंवा इतर झाडं लावायची असेल तुम्हाला तर अतिशय शुभ दिवस आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरात शांतता राहील याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे. महिलांनी मन शांत ठेवा आणि अगदी प्रसन्न ठेवा. प्रसन्न मनाने केलेली पूजा असू द्या, व्रत उपवास फळ देऊन जातं, म्हणून शांत आणि प्रसन्न मन ठेवा. या दिवशी तर वडाच्या पूजेसाठी काय साहित्य लागणार आहे? आपल्याला तर 2 हिरव्या बांगड्या लागणार आहेत. आपल्याला शेंदूर, 1 गळसरी अत्तर, कापूर, पंचामृत, दूध, पंचामृत नसेल तर कच्चं गाईचं दूध, पूजेचे वस्त्र, विड्याची पानं, सुपारी, पैसे, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य, आंबे, दुर्वा आणि गहू आणि फुलं वगैरे. तुम्हाला जर वडाच्या झाडाला एखादा हार घालायचा असेल तर तो तुम्ही हार घेऊन आलात फुलांचा तरीही चालेल. या सर्व वस्तूंची आपण नेहमीच पूजा करतो. आपल्याला सर्व महिलांना माहीत आहे. प्रथम आपण गणपतीची सुपारी मांडून स्थापना करायची आहे. पहिल्यांदा वडाच्या झाडाखाली गेल्यानंतर पहिल्यांदा गणपती मांडायचा आहे. तुम्ही विड्याची 2 पानं मांडायची आहेत, त्यावर सुपारी ठेवायची आणि गणपती बाप्पाची आपल्याला प्रथम पूजा करायची आहे. हळद, कुंकू, अक्षता, फूल, दुर्वा वाहून पंचोपचार पूजा करायचे आहेत. नंतर आपल्याला वडाच्या झाडाला थोडं दूध किंवा पंचामृत किंवा पाणी अर्पण करायचं आहे. हळदी, कुंकू, फूल वाहून पूजा करायची आहेत आणि नंतर आपल्याला सूत गुंडाळायचा आहे. सौभाग्याचा अलंकार नेलेलं असेल तुम्ही सौभाग्याचा अलंकार अर्पण करायचा आहे. मुठभर गहू आणि तुम्हाला आंबा याची ओटी तुम्हाला वडाच्या झाडाखाली सावित्री मातेची तुम्हाला भरायची आहे. तुम्ही जशी दरवर्षी पूजा करता पंचोपचार तशीच पूजा करायची आहे. जन्मोजन्मी हाच जोडीदार मिळावा. जोडीदारासोबतचे संपूर्ण आयुष्य सुख, समाधान, आनंद, आरोग्य, ऐश्वर्याने, गोकुळाने फुलून राहावं अशी मनापासून आपल्या वडाच्या झाडाखाली प्रार्थना करायची आहे. स्त्रियांनी या दिवशी उपवास करायचा आहे. किमान वडाची पूजा करेपर्यंत तरी नक्की उपवास करा. नंतर तुम्ही खाल्लं तरीही चालेल. काही महिला काय करतात, वटपौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण दिवस रात्र छान असा उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडत असतात. आता तुमची जशी परंपरा आहे, काही ठिकाणी वडाची पूजा केल्यानंतर लगेच घरी गेलात की लगेच उपवास सोडतात, तर काही ठिकाणी संपूर्ण दिवस रात्र उपवास करतात. 4 दिवस किंवा गरोदर स्त्रियांनी फक्त लांबून नमस्कार करून आपल्या पतीला उदंड आयुष्य, आरोग्य, सुख, शांती साठी प्रार्थना करायची आहे. पूजा करू नका. गरोदर महिलांनी पुढील वर्षी पूजा करायची आहे. या वर्षी पूजा करू नका. आणि गेलात तुम्ही वडाच्या झाडाखाली तर मग तुम्ही हळदी, कुंकू, फूल वाहून वडाच्या झाडाखाली नमस्कार केला तरीही चालेल. कुणाची ओटी भरू नका तुम्ही आणि कोणाकडून ओटी भरूनही घेऊ नका. तुम्हाला जर कोणी ओटी दिली तर घेऊ नका आणि कुणाला तुम्ही ओटी देऊ नका. ही चूक करू नका. गरोदर महिलांनी हे नियम जरूर पाळायचे आहेत. आता सुताविषयी एक गोष्ट सांगत आहे. महिलांनो, आपण सर्व स्त्रिया वडाच्या झाडाखाली वटपौर्णिमेला पूजनासाठी गेल्यानंतर एकीचा सूत गुंडी दुसरीला देऊ नका. ही चूक अजिबात करू नका. मी काही ठिकाणी बघितलंय, 7 फेरे मारून घेतात, सूत तोडून घेतात आणि दुसरीला देऊन देतात. तर अशी चूक अजिबात करू नका. वडाला 7 फेरे मारताना 7 वेळा धागा गुंडाळून उरलेला धागा सूतगुंडी तिथेच खोचून द्या. ती तोडण्याची, कापायची चूक करू नका. वडाची पूजा करताना बरोबर स्वतःचा धागा घेऊनच झाडाखाली जा. आधी आपलं पूजेचं ताट तयार करायचं. सगळ्या वस्तू आहे का नाही काळजीपूर्वक बघा आणि त्यात खास करून सुताची गुंडी असायलाच हवी. बघा, अगदी सख्या बहिणी जरी असाल तुम्ही तरी एकमेकींनी स्वतःची गुंडी देऊ नका एकमेकींना. तर या काही गोष्टी आहेत त्या वटपौर्णिमेच्या दिवशी सर्वांनी पाळायच्याच आहेत. आणि तुम्ही जर अशा काही चुका केल्या तर तुम्हाला त्याचे परिणामही भोगावे लागतील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.